राज ठाकरेंच्या मनसेचा एकही आमदार निवडून येत नाही आणि त्यावरती अनेक मराठी लोक जोक करतात। खरं तर मित्रांनो, तुम्ही एकदा तमिळनाडूचा निकाल उचलून बघा, तुम्हाला समजेल की आजही ते लोक प्रादेशिक पक्षांना जास्त महत्त्व देतात। तमिळनाडूमध्ये भाजपला 1 तर काँग्रेसला 5 जागा भेटलेल्या आहेत। मित्रांनो, खरं तर तिकडच्या लोकांना माहिती आहे की जर आपल्याला आपली तमिळ अस्मिता म्हणजेच द्रविडियन अस्मिता जिवंत ठेवायची असेल तर ते फक्त प्रादेशिक पक्षच करू शकतात। कुठलाही राष्ट्रीय पक्ष, मग तो भाजप असो किंवा काँग्रेस, हे करू शकत नाहीत। मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की हिंदी सक्तीचा मुद्दा ज्यावेळेस आला त्यावेळेस भाजप आणि काँग्रेस हे आक्रमकपणे त्यावरती बोलताना दिसून आले नाहीत। पण दुसरीकडे तुम्ही दोन्ही शिवसेना घ्या किंवा मनसे घ्या, यांनी आंदोलन उभी केली, यांनी अनेक वेळेस या गोष्टीला विरोध केला। जर आज हे प्रादेशिक पक्ष आपल्याकडे नसते तर मग या गोष्टीला विरोध कोणी केला असता याचा विचार तुम्ही एकदा करायला हवा। महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीला विरोध होतो पण हिंदी सक्तीला विरोध होत नाही। याचं कारण फार सोपं आहे की महाराष्ट्रामध्ये आजही राष्ट्रीय पक्षांचा दबदबा आहे। जोपर्यंत परत ही सत्ता प्रादेशिक पक्षांच्या हातात जात नाही तोपर्यंत मराठी अस्मिता वाचेल की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा। भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।